लातूर नांदेड महामार्गावर भीषण अपघात झालाय। ट्रक आणि ट्रॅक्स क्रुझरमध्ये हा अपघात झाला। यात 10 जण जागीच ठार झालेत तर 2 जण गंभीर जखमी झालेत। चाकूरजवळ ही दुर्घटना घडली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। शशिकांत, खूप मोठा अपघात म्हणावा लागेल। 10 जण ठार झालेले आहेत, पण जे 2 जण गंभीर जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती मिळते? सुवर्ण, अतिशय भीषण असा अपघात आहे लातूर नांदेड राज्य महामार्गावर। लातूर नांदेड राज्य महामार्ग हा जणू काही मृत्यूचं तपास या ठिकाणी रचलाय असंच शंका आल्याशिवाय राहणार नाही, कारण हा अतिशय मोठा भीषण अपघात सकाळी 6:30 वाजता ट्रक आणि क्रुझर जीप मध्ये हा झालेला आहे अपघात। नागपूरजवळ अलगरवाडीजवळ हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात इतका भीषण होता की आतापर्यंत कोणाचीच ओळख या ठिकाणी पटलेली नाहीये। या अपघातात एक लहान मुलगी, 2 महिलांचाही समावेश आहे। सकाळी 6:30 वाजता ही घटना घडलेली आहे। आपण जसं म्हणत की दोघा जणांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक आहे। ते दोघंही जण इतर जखमी आहेत ते मयत झाल्याचं आम्हाला कळतं, पण अधिकृत दुजोरा अजून मिळालेली नाही। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे आणि या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात। लातूर नांदेड राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळे गेल्या वर्षीही मोठा असा भीषण अपघात झाला होता, ज्याच्यामध्ये 9 जण जागीच ठार झाले होते आणि हा एक मोठा भीषण अपघात झालेला आहे। त्याच्यामुळे या महामार्गावर आणखी किती बळी जाणार हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि राज्य सरकार असेल अगदी बरोबर शशिकांत, खरं तर हा महामार्ग आता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। इथले खड्डे बुजवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।